पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली बकरी ईद उत्सवाच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 3 जून 2025 रोजी दुपारी 4 वाजता पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, शांतता कमिटी सदस्य, सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी, शहर काझी, मुस्लिम धर्मगुरू, शहरातील प्रमुख मस्जिदचे विश्वस्त, शहरातील प्रमुख ईदगाह मैदानचे विश्वस्त यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक आयोजित करण्यात आली होती। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणीही कोणत्या प्रकारे गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे वाहतूक करणार नाही याची नोंद घ्यावी। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणीही कोणत्याही प्रकारे गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे कुर्बानी देणार नाही याची सक्त नोंद घ्यावी। गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे वाहतूक निदर्शनास आल्यास स्थानिक पोलिसांची किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा। कोणतीही खासगी व्यक्ती अथवा कोणत्याही संघटनांचे कार्यकर्ते यांनी गोवंशीय जनावरांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास स्वतः अवैधपणे वाहन अडवणार नाही। कुर्बानीनंतर सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा उघड्यावर कोणीही घाण, रक्त किंवा मांस पडणार नाही याची दक्षता घ्यावी। स्वच्छतेचे पालन करून रोगराई, दुर्गंधी पसरणार नाही याची दक्षता घ्यावी। नागरिकांनी कोणत्याही स्थितीत चुकीच्या अफवांवर विश्वास न ठेवता सामंजस्याने वागावे। सोशल मीडियाद्वारे कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, व्हिडिओ फॉरवर्ड न करता ते डिलीट करून जातीय सलोखा अबाधित राखावा। बकरी ईदच्या अनुषंगाने नमाजाच्या वेळेस प्रत्येक ईदगाह येथे आवश्यकतेनुसार जबाबदार स्वयंसेवक नेमावे। त्यानंतर बैठकीत उपस्थित शांतता समिती सदस्य आणि इतरांनी समस्या, सूचना मांडल्या। सदर सूचनांचे संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सदर कामाची रूपरेषा बघून समस्या सोडवण्यात येतील असे सांगितले। या बैठकीस पोलीस आयुक्त एम राजकुमार, अजित बोराडे पोलीस उपायुक्त मुख्यालय, डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे, विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ, प्रताप पोमण सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1, यशवंत गवारी विभाग 2, सुधीर खिरटकर वाहतूक शाखा, राजन माने गुन्हे शाखा तसेच सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी किशोर सातपुते, महावितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त विशाल येवले, सर्व पोलीस ठाणे शाखा प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार, शांतता कमिटी सदस्य व पत्रकार बंधू उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।